तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 424 पेजवर खालून तिसरी ओळ मध्ये चालाय अब. सापडलं? अब ता जीवन मुक्ति के प्रयोजन का वर्णन करे है. ठीक आहे. तर ग्रंथकार म्हणतात की जीवन मुक्तीचं प्रयोजन अर्थात फल काय आहे हे आता मी सांगत आहोत. का बरं हा प्रश्न उपस्थित झाला? तर मूळ मुद्दा असा होता की काही लोक जीवनमुक्ती मानत नाही आणि काही लोक जीवनमुक्ती मानतात. तर मग जे लोक जीवनमुक्ती मानत नाही त्यांनी कारण सांगितलं होतं की आम्ही जीवनमुक्ती का मानत नाही. बरोबर? तर त्यांनी सांगितलं होतं की जीवनमुक्तीचं लक्षण संभवत नाही, जीवनमुक्तीकरिता प्रमाण नाही, जीवनमुक्तीसाठी कोणी साधन नाही, जीवनमुक्तीचं काही प्रयोजनही दिसून येत नाही आणि या सर्व गोष्टीमुळे आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. परंतु जे लोक जीवनमुक्ती मानतात त्यांनी त्या जीवनमुक्ती न मानणाऱ्याचं खंडन केलं आहे. अर्थात जीवनमुक्तीचं लक्षणही केलं, जीवनमुक्ती विषयक प्रमाणही दिलेत. बरोबर? आणि पुन्हा जीवनमुक्तीचं साधन काय आहे याचंही विस्तारपूर्वक चिंतन सांगितलं. आणि आता जीवनमुक्तीचं प्रयोजन काय आहे ही गोष्ट देखील सांगत आहे. तर अब ता जीवन मुक्ति के प्रयोजन का वर्णन करे है. सापडलं? 424 वर खालून दुसरी ओळ. ता जीवन मुक्ति के ज्ञान रक्षा हे पहिलं प्रयोजन, तप दुसरं, विसंवादा भाव तिसरं, दुःख निवृत्ती 4 आणि सुखाविर्भाव यह पंच प्रयोजन हो रहे. जीवन मुक्तीचे 5 फल आहेत, 5 प्रयोजन आहेत. कोण कोण? नंबर 1 ज्ञान रक्षा, नंबर 2 तप, नंबर 3 विसंवादा भाव, नंबर 4 दुःख निवृत्ती आणि नंबर 5 आहे सुखाविर्भाव. ठीक, एका एकाचा विस्तार करून वर्णन करतात. आता पहिलं ज्ञान रक्षा आहे त्याबद्दल बोलतात. तहा म्हणजे त्या 5मध्ये उत्पन्न भया है ब्रह्म साक्षात्कार जिसको, ऐसा जो तत्ववेत्ता पुरुष, की ज्याला ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न झाला आहे, ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे, असा जो कोणी तत्ववेत्ता पुरुष. तीस तत्ववेत्ता पुरुष को जो पुनः संशय विपर्य की अनुत्पत्ति है ताका नाम ज्ञान रक्षा है की नाही. जीवनमुक्ती जर प्राप्त झाली, जीवनमुक्तीचा अभ्यास करत राहिला तर त्या ज्ञान झालेल्या पुरुषाला पुन्हा संशय विपरीत भावना उत्पन्न होत नाही. आणि संशय विपरीत भावनेची अनुत्पत्ती, उत्पन्न न होणं, अनुत्पत्ती म्हणजेच ज्ञानाची काय आहे? रक्षा. कारण जर ज्ञान होऊनही पुन्हा संशय विपरीत भावना जर झाल्या तर ज्ञान राहणार नाही, आहे की नाही. ज्ञान नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून संशय भावना विपरीत भावना उत्पन्न न होणे, न होऊ देणे, आहे की नाही, म्हणजेच अनुत्पत्ती. हेच काय आहे? हेच म्हणजे काय? ज्ञानाची रक्षा, ज्ञानाचं रक्षण आहे. आणि ते कशामुळे होणार? जीवनमुक्तीमुळे. जीवनमुक्तीचा अभ्यास असेल तर संशय विपरीत भावना उत्पन्न होणार नाही, आहे की नाही. अर्थात संशय विपरीत भावनाची अनुत्पत्ती हीच आहे ज्ञानाची रक्षा. आणि अपरोक्ष साक्षात्कार झाल्यावर सुद्धा कोणी म्हणे, कदाचित कोणी म्हणेल की अपरोक्ष ज्ञान झाल्यावर संशय विपरीत भावना उत्पन्न होतच नाही. पण असं नाही आहे. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर सुद्धा संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. त्याकरिता उदाहरण दिलंय, विचारसागरात दिलंय की नाही. काय? की एका राजाचा प्रधान होता, काय नाव त्याचं? भरचू. परंतु बाकीचे जे अमात्य होते ते त्याचा द्वेष करायचे. मग त्या साऱ्यांनी काय केली युक्ती, त्या भरचूला लांब कुठेतरी पाठवलं आणि तिकडे खूप बेदम मारलं, बेशुद्ध पडला. आणि जिवंतच मारणार होते पण त्यांना वाटलं आता एवढं मारलं मेलच, हे जाऊ द्या, सोडून दिलं. नंतर
भरचू काही तासांनी सावध झाला. ते तोपर्यंत हे लोक निघून गेले. आणि मग त्यांनी विचार केला, जर आता मी पुन्हा राजाजवळ गेलो आणि राजाला जर ही सर्व हकीकत सांगितली तर राजा या बाकीच्या सर्व कारस्थान करणाऱ्या अमात्यांना, मंत्र्यांना काय करील, शिक्षा करील. पण जाऊ द्या ना, पुन्हा ते कधीतरी डाव धरतील, माझा काटाच काढतील. त्यापेक्षा भगवंताच्या कृपेने आपण वाचलो आहे तर इकडंच आता जंगलामध्ये काय करू, तपश्चर्या करू. आणि म्हणून तो तपश्चर्या करू लागला जंगलामध्ये, एका अशा पडित मंदिराजवळ जाऊन अंगाला भस्म वगैरे लावून. पण ज्या अमात्यांनी, ज्या मंत्र्यांनी हे कारस्थान केलं होतं त्यांच्यानंतर लक्षात आलं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही ज्या भरचूला मारलं होतं तो तर अजून जिवंतच आहे, असा तप करतो आहे, अंगाला भस्म लावलेला आहे. मग आता ह्या मंत्र्यांना वाटलं की आता अवघड आहे. कदाचित राजा जर काय शिकार करण्याकरिता जंगलात गेला आणि जर भरचूची भेट झाली तर भरचू सर्व काही सांगल, पुन्हा आपल्याला त्रास होईल. आता काय करावं, तर आता पुन्हा कुठं त्या भरचूला शोधत बसता आणि मारीत बसता, त्यापेक्षा दुसरी युक्ती करू. मग त्या मंत्र्यांनी काय केलं, राजाच्या कानामध्ये मंत्र सांगितला. काय, अहो मनी महाराज, त्या भरचूला आपण तिकडं पाठवलं दंग्याचा नाश करण्याकरिता, आहे की नाही, परंतु वाईट झालं. त्या दंगलीमध्ये तो तुमचा भरचू मेला. नुसता मेला नाही तर मेला आणि भूत झाला आणि अंगाला भस्म लावून बसलेला आहे कुठंतरी, आणि जो कोणी भेटेल त्याला तो खाऊन टाकतो, असं त्या राजाच्या बुद्धीत घालून दिलं. आणि एक दिवस 5-6 महिने झाले, एक दिवस राजा गेला कुठं, शिकार करण्याकरिता. योगायोग अचानक भरचू त्याला समोर दिसला. आणि पण भरचूला पाहिल्याबरोबर, पूर्वी भरचूला पाहिल्यानंतर इतका राजाला आनंद व्हायचा राज्यात असताना, पण आज त्याच भरचूला पाहिल्याबरोबर राजा लईच मागे वळाला आणि धूम पळत सुटला. का बरं, भरचू मेला, भूत झाला. ही असंभावनी भावना राजाच्या बुद्धीत होती. म्हणून अप्रोक्ष ज्ञान होऊन सुद्धा, प्रत्यक्ष पाहिलंय डोळ्याने भरचूला, तरी सुद्धा असंभावना विपरीत भावना उत्पन्न झाल्याच. म्हणून अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर असंभावना विपरीत भावना उत्पन्न होत नाही असं मात्र नाही आहे. आता एखाद्या महात्म्याला तत्वसाक्षात्कार झालाय, ब्रह्मबोध झालाय, पण जर असंभावना विपरीत भावना उत्पन्न होतील तर हानी आहे त्याच्यासाठी. मग त्या असंभावना विपरीत भावना उत्पन्न होऊ न देणं, त्याची अनुत्पत्ती म्हणजेच ज्ञानाची रक्षा आहे. आणि हे कशामुळे होतं, जीवनमुक्तीमुळं. आणि म्हणून जीवनमुक्तीचं पहिलं फल कोणतं, ज्ञान रक्षा. चला, जो पुनः संशय विपर्य की अनुत्पत्ति है ताका नाम ज्ञान रक्षा है. सा ज्ञान रक्षा जीवन मुक्ती के अभ्यास ते सिद्ध होवे है. लागलं याते म्हणून ता ज्ञान रक्षा को जीवन मुक्ती का प्रयोजनपणा संभव्य है. म्हणून जीवन मुक्तीचा प्रयोजनपणा म्हणजे जीवन मुक्तीचं प्रयोजन सिद्ध झालं. कोण, ज्ञान रक्षा. तर प्रयोजन कोण, ज्ञान रक्षा. त्या प्रयोजनासाठी कारण कोण, जीवन मुक्ती. याते ता ज्ञान रक्षा को जीवन मुक्ती का प्रयोजनपणा संभव्य है. लागलं. यावर आता पुन्हा पूर्व पक्षी शंका करतो. काय म्हणतो का, शंका, जिस पुरुष को वेदांत शास्त्र रूप प्रमाण करके ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न भया है. वेदांत शास्त्र प्रमाण, उपनिषद, तत्वमसी इत्यादी महावाक्य या प्रमाणापासून ज्या माणसाला ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न झाला आहे, ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न भया आहे, तीस पुरुष को ता साक्षात्कार ते अनंतर, तो साक्षात्कार झाल्यानंतर संशय विपर्य प्राप्त ही नाहीये. संशय विपरीत भावना प्राप्तच होणार नाही. और पूर्व पक्षी बोलतोय और प्राप्त वस्तू काही निषेध हो गए. पण निषेध कोणत्या वस्तूचा होतो, प्राप्त वस्तूचा. आणि त्याला तर संशय विपरीत भावना होणारच नाही ज्ञान झाल्यावर. अप्राप्त वस्तू का निषेध होता नहीं, याते सो ज्ञान रक्षा जीवन मुक्ती का प्रयोजन संभवता नहीं. म्हणून जीवन मुक्तीचं प्रयोजन जे तुम्ही पहिलं सांगितलं, ज्ञानाची रक्षा, ते म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो, पूर्व पक्षी. उत्तर देतात सिद्धांती. समाधान, यद्यपि शास्त्र प्रमाण विषय कुशल जे मुख्य अधिकारी है, तीनों को ता ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर सो संशय विपर्य संभवता नाही. अर्धी गोष्ट मान्य केली म्हणजे बरोबर आहे.
की अपरोक्ष साक्षात्कार झाल्यावर संशय विपरीत भावना होणार नाही. पण कुणाला, ज्याला ज्याला अपरोक्ष ज्ञान झालं त्या सर्वांनाच पुन्हा संशय विपरीत भावना उत्पन्न होणार नाही असं नाही. तर ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय ते जर मुख्य अधिकारी असतील म्हणजे कृतोपास्ती असतील तर त्यांना मात्र अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा संशय विपरीत भावना उत्पन्न होत नाही, ही गोष्ट बरोबर आहे. पण जे अमुख्य अधिकारी आहे अर्थात अकृतोपास्ती आहे त्यांना ज्ञान झाल्यावर सुद्धा संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. आणि मग त्यांच्या ठिकाणी त्या संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ न देणं म्हणजेच ज्ञानाची रक्षा, हे फल आहे कुणाचं? जीवनमुक्तीचं. ही उत्तर. यद्यपि शास्त्रप्रमाण विषय, शास्त्रप्रमाणाच्या बाबतीत जे कुशल मुख्य अधिकारी आहे तीनों त्यांना ता ब्रह्मसाक्षात्कार त्यानंतर तो ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर सो संशय विपर्य संभवता नाही. तथापि तरी पण अन्य अधिकारियों को, अन्य अधिकारी म्हणजे अमुख्य अधिकारी अकृतोपास्ती असे अन्य अधिकारियों को निमित्त केवशते, ते काहीतरी निमित्त प्रारब्ध म्हणा किंवा काहीतरी म्हणा निमित्त प्रतिबंध निमित्त केवस्ते सो संशय विपर्य संभव है. तहा भ्रांत पुरुषों के वचन ही ता संशय विपर्य विषय निमित्त आहे. आता काय सांगितलं? निमित्त केवस्ते, कोणत्या तरी निमित्ताने संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. तर काय काय निमित्त घडू शकतात तर सांगितलंय. उदाहरण म्हणून भ्रांत पुरुषाचं वचन. काही लोकांना भ्रांती झालेली असते आणि ते समजावून सांगतात ज्ञानाला, आहे की नाही, किंवा इतर लोकांशी चर्चा करतात भ्रांत पुरुष, तर त्यांच्या त्या वचनाने देखील संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. तर कसं असतं भ्रांत पुरुषांचं वचन ते सांगत आहेत ग्रंथकार. तहा भ्रांत पुरुष के वचन ही ता संशय विपर्य विषय निमित्त है. सो दिखावे कसं? तहा कई एक भ्रांत पुरुष, भ्रमात असलेले पुरुष, भ्रांत पुरुष तो यह कहे है काय? जे पुरुष अपने को ब्रह्मज्ञानी माने है, जे लोक स्वतःला ब्रह्मज्ञानी मानतात, तीन पुरुषों विषय भी अज्ञानी पुरुषों की न्यायी, अशा त्या ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा अज्ञानी पुरुषाप्रमाणेच अज्ञानी पुरुषों की न्यायी मनुष्योहम ब्राह्मणोहम या प्रकार का व्यवहार देखने विषय आवे है. म्हणजे जे ज्ञानी समजून घेतात त्यांच्या ठिकाणी सुद्धा हा व्यवहार दिसून येतो अज्ञानाप्रमाणे. कोणता? की मी ब्राह्मण आहे, मी मनुष्य आहे. जर त्यांना खरोखर ज्ञान झालंय तर असा व्यवहार का व्हावा त्यांना अज्ञानाप्रमाणे? ज्या अर्थी व्यवहार होतो त्या अर्थी खऱ्या अर्थाने त्यांना ज्ञान झालंच नाही, अशी भ्रांत पुरुष कल्पना करतात. आणि अशी कल्पना ऐकून सुद्धा काय संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. पंक्ती पहा. मनुष्यम ब्राह्मणम या प्रकार का व्यवहार देखने विषय आवे है, तथा राग द्वेषादि भी देखने विषय आवे है. जो कदाचित म्हणजे जर कदाचित इस पुरुष को वेदांत श्रवणादि को ते ब्रह्म का अपरोक्ष साक्षात्कार होता तो, म्हणजे या पुरुषाला जर वेदांताचं श्रवण करून ब्रह्माचा साक्षात्कार झाला असता तर होता तो ते राग द्वेषाधिक नाही होते. तर ते राग द्वेषाधिक हे धर्म त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले नसते, पण होतात त्या अर्थी त्यांना ज्ञान झालंच नाही अशी कल्पना करतात. कोण? भ्रांत पुरुष. होता तो ते राग द्वेषाधिक नाही होते. याते म्हणून तीन श्रवणाधिक होते इस पुरुष को आपात ही ज्ञान होवे है. आपातता ज्ञान झालेलं आहे. आपातता ज्ञान म्हणजे काय सांगतात स्पष्ट करून. इस प्रकार के भ्रांत वाचाल पुरुषों के वचनों को श्रवण करके ता अव्युत्पन्न अधिकारी को उत्पन्न हुए साक्षात्कार विषय भी संशय विपर्य हो ही जावे है. अगली पंक्ती. इस प्रकार के भ्रांत, अशा प्रकारचे भ्रांत पुरुष आहे. वाचाळ फालतू बडबड करणारे असे जे पुरुष आहे त्या पुरुषांच्या वचन ऐकून वचनों को श्रवण करके ता अव्युत्पन्न अधिकारी आहे, म्हणजे शास्त्रामध्ये अकुशल आहेत असे अधिकारी पुरुष. उत्पन्न हुए साक्षात्कार विषय, त्यांना जरी साक्षात्कार उत्पन्न झालेला असला, ज्ञान झालेलं असलं तरी सुद्धा त्याविषयी संशय विपर्य होई जावे आहे. लागलं एवढं. और
कई एक भ्रांत पुरुष तो ऐसा कहे, दुसरे कोणी भ्रांत पुरुष काय म्हणतात बरं तेही सांगतात पहा. कई एक भ्रांत पुरुष तो ऐसा कहे है कि मरण पर्यंत वेदांत के श्रवणादि को करके भी इस पुरुष को ब्रह्म का अप्रोक्ष ज्ञान होता नाही. मरेपर्यंत जरी वेदांताचं श्रवण केलं तरी देखील या पुरुषांना, कोणत्याच पुरुषाला काय ब्रह्माचं अप्रोक्ष ज्ञान होत नाही. किंतु मग तीन वेदांत वाक्य होते इस पुरुष को परोक्ष ज्ञानही उत्पन्न होवे. वेदांत वाक्यात श्रवण केलं तर त्या श्रवणापासून या पुरुषांना ज्ञान उत्पन्न होतं. कोणतं? परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं, अप्रोक्ष नाही. असंही काही भ्रांत पुरुष बोलतात. जिस कारण ते तीन पुरुषो विषय ता परोक्ष ज्ञान काही चिन्ह देखणे विषय आहे. म्हणजे आम्ही असं का म्हणतो की अप्रोक्ष ज्ञान उत्पन्न होतच नाही, परोक्षच उत्पन्न होतं. त्याचं कारण असं आहे की ज्यांच्या ठिकाणी आम्ही ज्ञान म्हणून समजतो त्यांच्या ठिकाणी परोक्ष ज्ञानाचं चिन्ह दिसून येतं, अपरोक्ष ज्ञानाचं चिन्ह दिसून येत नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतच नाही असं आमचं म्हणणं आहे, असं भ्रांत लोक बोलतात. जिस कारण ते तीन पुरुषों विषय ता परोक्ष ज्ञान का ही चिन्ह देखने विषय आवे, अपरोक्ष ज्ञान का कोई चिन्ह देखने विषय आवता नहीं. किंवा जो कदाचित इस पुरुष को, जो कदाचित जर कदाचित इस पुरुष को, या पुरुषाला इदानीं काल विषय या कालामध्ये सो ब्रह्म साक्षात्कार होता होवे. जर ब्रह्म साक्षात्कार झाला असेल तर ता साक्षात्कार करिके म्हणजे त्या साक्षात्काराच्या द्वारे आवरण सहित अज्ञान के निवृत्त हुए. आवरण सहित अज्ञानाचे काय होणार? निवृत्ती ज्ञानाने हुए. ता ज्ञानवान पुरुष को ईश्वर की न्यायी सर्वज्ञता अधिक होणे चाहिए. कारण आता आवरण सहित अज्ञान जर निवृत्त झाला आहे तर जसा ईश्वर सर्वज्ञ आहे तशी सर्वज्ञता या पुरुषाच्या ठिकाणी यायला पाहिजे. पण तशी सर्वज्ञता तर दिसून येत नाही. याचा अर्थ त्यांना वेदांत श्रवण करून सुद्धा अपरोक्ष ज्ञान झालेलंच नसतं. मग कोणतं ज्ञान? फार तर परोक्ष ज्ञान किंवा आपातत ज्ञान झालेलं आहे असं म्हणावं. असे भ्रांत पुरुष बोलतात. देखा, ईश्वर की न्याय सर्वज्ञता अधिक होणे चाहिए. जिस कारण ते, ज्यामुळे की शुक संकाधिक पूर्व ज्ञानियों विषय ईश्वर की न्यायी ते सर्वज्ञता अधिक धर्म शास्त्र ते प्रतीत होवे. कारण भ्रांत लोक काय म्हणतात की ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी आवरणसहित अज्ञान निवृत्त झालेलं असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ईश्वराप्रमाणेच सर्वज्ञता आली पाहिजे. आणि अशी पूर्वीची इतिहास जागा झालेली आहे. उदाहरणार्थ शुकाचार्य महाराज संकाधिक त्यांनी ज्ञानी होते आणि ईश्वराप्रमाणे सर्वज्ञ होते. मग आजकालचे पुरुष सुद्धा जर जे ज्ञानी म्हणून घेतात किंवा लोक ज्यांना ज्ञानी समजतात त्यांनाही जर ज्ञान झालं असेल असं म्हणावं तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा ईश्वराप्रमाणे सर्वज्ञता असली पाहिजे. पण तशी तर दिसून येत नाही. म्हणून आजकालच्या लोकांमध्ये कुणालाच वेदांत ऐकून सुद्धा ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होत नाही. झालंच तर परोक्ष ज्ञान असं बोलतात कोण? भ्रांत पुरुष. आणि उदाहरणही देतात शुकाचं संकाधिकाचं, कारण ते सर्वज्ञ आहे असं त्यांना दिसून आलेलं आहे. ठीक. जिस कारण ते शुक संकाधिक पूर्व ज्ञानियों विषय ईश्वर की न्याय ते सर्वज्ञता धर्मशास्त्र ते प्रतीत होवे. और जो कोई ऐसा कहे, ते भ्रांत पुरुषच बोलतात. जर कदाचित कोणी असं म्हणेल काय, और जो कोई ऐसा कहे कि ते सर्वज्ञता अधिक तप का वा योग का फल है. शुक संकाधिकांच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे, पण सर्वज्ञता हे केवळ ज्ञानाचं फल नाही आहे. ज्ञानाचं काम एवढंच की अज्ञान निवृत्त करणं. ते अज्ञान निवृत्त झालं म्हणजे सर्वज्ञता येतेच असं नाही आहे. मग सर्वज्ञता येण्याकरिता कारण कोण आहे? तप आहे किंवा योग आहे. मग शुक संकाधिक जे होते ना ते ज्ञानी पण होते आणि त्यांच्या ठिकाणी तप आणि योगही होता, तप किंवा योगही होता आणि म्हणून ते सर्वज्ञ आहे. पण याचा अर्थ ज्यांना अपरोक्ष ज्ञान झालं आहे ते सर्वज्ञच असले पाहिजे असं म्हणता येत नाही. असं कदाचित कोणी म्हणेल म्हणे तर तेही बरोबर नाही. कोण बोलत आहे? हे सर्व भ्रांत पुरुष. ठीक है, पंक्ति पा. और जो कोई ऐसा कहे कि ते सर्वज्ञता अधिक तप का वा योग का फल है, ज्ञान का फल नहीं है. ते शुक संकाधिक ज्ञानी तप
योग वाले हुए आहे. शुक सनकादिक जे ज्ञानी पुरुष ते कसे झाले आहे? तप आणि योगाने युक्त आहे. या ते म्हणून तीनो विषय सर्वज्ञताधिक होते भय आहे. आणि म्हणून शुक सनकादिकांच्या ठिकाणी सर्वज्ञता होती. पण त्याला कारण कोण? योग किंवा तप, न की केवळ ज्ञान. ठीक आहे की नाही? असं जर कोणी म्हणेल म्हणे लागलं एवढं ज्ञान का फल नहीं, ते शुक सनकादिक ज्ञानी तप योग वाले हुए है, याते तीनों विषय सर्वज्ञताधिक होते हुए. और इदानीम काल के ज्ञानवान म्हणजे वर्तमान काळातले जे ज्ञानवान पुरुष आहे त्यांच्या ठिकाणी तप योग ते रहित है. ते हे सर्व त्या तप आणि योगाने काय आहे? रहित. वर्तमान काळातले ज्ञानी याते म्हणून तीनों विषय ते सर्वज्ञताधिक धर्म नाहीये. ज्ञानी आहे ते, पण सर्वज्ञताधिक धर्म नाहीये. ज्ञान झालं म्हणजे सर्वज्ञता यायला पाहिजे असा काही नियम नाही. पण सर्वज्ञता अधिक नाही त्यांच्या ठिकाणी, यावरून ते ज्ञानी नाही असं तुम्हाला बोलता येणार नाही. असं कदाचित कोणी आम्हाला म्हणतील म्हणी. कोण म्हणतात? भ्रांत पुरुष. तर य क नाभी संभवता नाही. पण असं त्या लोकांचं म्हणणं देखील बरोबर नाहीये. का बरं? काय ते तप योग वाले पुरुष को ही आत्मज्ञान होवे. बघा आता भ्रांत पुरुष काय म्हणतात आहे की नाही? ज्ञान त्यालाच होतं ज्याच्या ठिकाणी तप आहे किंवा योग आहे. मग इदानीम वर्तमान काळातले जे ज्ञानी त्यांच्या ठिकाणी जर तप योग तुम्ही मानायला तयार नाही, तर आम्ही म्हणतो मग त्यांच्या ठिकाणी ज्ञान सुद्धा नाही आहे. असेल तर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान मात्र नाही. असं काय ते तप योग वाले पुरुष को ही आत्मज्ञान होवे. ता तप योग ते रहित पुरुषों को, ज्यांच्या ठिकाणी तप नाही योग नाही, रहित पुरुषों को स्व आत्मज्ञान ही होता नाही. या ते म्हणून इदानीं काल विषय वर्तमान कालामध्ये श्रवणादिको ते उत्पन्न हुआ ज्ञान आपात रूप ही होवे आहे की नाही? म्हणून वर्तमान काळात श्रवणादिकापासून कदाचित कुणाला ज्ञान उत्पन्न झालं असेल तर ते ज्ञान अपरोक्ष नाही. मग कसं? आपात रूपही आहे, आपात ज्ञान आहे की नाही? आपातत ज्ञान आहे असं आम्ही बोलतो. कोण म्हणताय? भ्रांत पुरुष. आपात ज्ञान म्हणजे काय सांगतायत? अज्ञान की निवृत्ती करने विषय असमर्थ ज्ञान का नाम आपात ज्ञान है. आपातत ज्ञान, वरवरचं ज्ञान. आपातत ज्ञान त्याला काय म्हणायचं? वरवरचं ज्ञान. म्हणजे कसं बरं? की जे ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करण्याला समर्थ नाही त्याला म्हणायचं काय? आपातत ज्ञान. मग वर्तमान काळात जेवढे ज्ञानी आहेत त्यांच्या ठिकाणी ज्ञान असेल तर ते कसं असेल? कदाचित आपातत ज्ञान किंवा परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान नाही असं बोलतात. कोण? भ्रांत पुरुष. अज्ञान की निवृत्ति करने विषय असमर्थ ज्ञान का नाम आपात ज्ञान है. इस प्रकार के भ्रांत मूर्ख लोगों के वचनों को श्रवण करके ता अव्युत्पन्न अधिकारी को उत्पन्न हुए साक्षात्कार विषय भी संशय विपर्य हुई जावे. प्रश्न काय होता? की ज्ञान झाल्यावर संशय विपरीत भावना उत्पन्न होतच नाही. पण असं नाही आहे, काहीतरी निमित्ताने संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. तो उदाहरण दिलं त्यांनी भ्रांत पुरुषाचं वचन, मूर्ख लोकांचं वचन. समजा एखादा अव्युत्पन्न अधिकारी आहे, मागे होऊन गेला हा विचार. व्युत्पन्न अधिकारी, अव्युत्पन्न अधिकारी. व्युत्पन्न म्हणजे पदाच्या शक्तिवृत्तीचं, लक्षणावृत्तीचं ज्याला ज्ञान आहे, पद पदार्थाचं ज्याला ज्ञान आहे त्याला म्हणतात व्युत्पन्न. आणि ज्याला पद पदार्थाचं ज्ञान नाही, वाचताही येत नाही, पण अत्यंत श्रद्धा असल्यामुळे कोणी जीवनमुक्त महात्म्याच्या जवळ जाऊन जाऊन त्यांचे उपदेश ऐकून ऐकून त्याला ज्ञान झालं आहे. अंतःकरण शुद्ध असल्यामुळे ज्ञान झालं, पण तो अव्युत्पन्न अधिकारी. पण नंतर कोणीतरी त्याला एखादा मनुष्य भेटला जो द्वैतवादी म्हणा किंवा कसा अज्ञानी म्हणा, भ्रांत म्हणा, मूर्ख म्हणा, आणि त्याने वर सांगितल्याप्रमाणे साऱ्या गोष्टी सांगितल्या, तर त्या भ्रांत पुरुषाचं वचन ऐकून त्या अव्युत्पन्न अधिकाऱ्याच्या ठिकाणी कदाचित संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात. परंतु तो अव्युत्पन्न अधिकारी जर ज्ञान झाल्यानंतर देखील जीवनमुक्तीचा अभ्यास करेल, म्हणजे जीवनमुक्तीचे साधन करेल, अर्थात तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश याचाच अभ्यास करत राहील, तर त्याला
त्या मूर्ख लोकांच्या संगतीत जाण्याचाही वेळ येणार नाही, ते ऐकायलाही वेळ भेटणार नाही, आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी संशय विपरीत भावना उत्पन्न होणार नाही. आणि संशय विपरीत भावना उत्पन्न न होणं त्याची अनुत्पत्ती हीच आहे ज्ञानाची रक्षा, आहे की नाही. म्हणून जीवनमुक्तीचं पहिलं फल कोणतं? ज्ञान रक्षा. इस प्रकार के भ्रांत मूर्ख लोगों के वचनों को श्रवण करके ता उत्पन्न अधिकारी को उत्पन्न हुए साक्षात्कार विषय, उत्पन्न झालेल्या साक्षात्काराच्या बाबतीत संशय विपर्य होई जावे हे लागलं. और जेव्हा ते अधिकारी पुरुष ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर, ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर देखील पूर्वोक्त रीतीसे, जसं मागं सांगितलं की नाही, वासनाक्षय, मनोनाश, तत्वज्ञानाचा अभ्यास वगैरे सर्व पूर्वोक्त रीतीसे ता जीवनमुक्ती का अभ्यास करे, जीवनमुक्तीचा जर अभ्यास करतील तर तभी तीन अधिकारी पुरुषों को, तीन भ्रांत पुरुषों का संग ही होता नहीं, तर त्या अधिकारी पुरुषांना त्या भ्रांत पुरुषांचा काय होणार नाही? संगच होणार नाही, संगही होता नाही. याते ते संशय विपर्य उत्पन्न होते नाही, आणि म्हणून संशय विपर्य उत्पन्न पण होणार नाही, अर्थात त्यांची अनुत्पत्ती होईल. पण त्यांची अनुत्पत्ती केव्हा? जीवनमुक्तीचा अभ्यास करत असेल तर. आणि त्याप्रमाणे त्या संशय विपर्याची अनुत्पत्ती म्हणजेच काय? ज्ञानाची रक्षा. याते ते संशय विपर्य उत्पन्न होते नाही, यही ता ज्ञान की रक्षा है. लागलं, याते ता ज्ञान रक्षा को जीवनमुक्ती का प्रयोजनपणा संभव आहे. म्हणून एकंदरीत जीवनमुक्तीचं प्रयोजन म्हणून संभवतं कोण? ज्ञान रक्षा. ज्ञान रक्षा को जीवनमुक्ती का प्रयोजनपणा संभव आहे. किंवा अस्मदाधिक अकृतोपास्ती पुरुषों को, किंवा आणखीन सांगतात की समजा तुम्ही आम्ही सर्व लोक अकृतोपास्ती आहेत, अस्मदाधिक अकृतोपास्ती पुरुषों को ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर, ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर उक्त निमित्त ते, ऐक नाही, भ्रांत पुरुषाचं वचन वगैरे ऐकून निमित्त ते संशय अधिक होवे है. इस वार्ता विषय कोई आश्चर्य नहीं है की नाही. किंतु या विषयात काही आश्चर्य नाही, कारण जाणून बुजून तुम्ही आम्ही काय आहोत? अकृतोपास्ती आहोत, म्हणून असंभावना विपरीत भावना उत्पन्न होऊ शकतात, संशय अधिक उत्पन्न होऊ शकतात, याच्यात काही आश्चर्य नाही आहे. पण पूर्वीचे जे मोठमोठे ज्ञानी, त्यांना सुद्धा कोणत्या तरी निमित्ताने काय असंभावना विपरीत भावना उत्पन्न झालेली दिसून येतात. ठीक आहे, पंक्ती पहा. किंतु पूर्व शुकाचार्य महाराज, राघव म्हणजे कोण? प्रभू रामचंद्र. निधाग कोणीतरी ज्ञानी होऊन गेले, भगीरथ राजा प्रसिद्ध आहे. आदि कोकू भी तर अप्रोक्ष ज्ञान त्यानंतर, अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर ते संशय अधिक होते भय आहे, त्यांना सुद्धा झाले. ठीक आहे. तहा शुकदेव को प्रथम आप ही विवेक करिके ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होता भया. त्यामध्ये पहिले शुकाचार्य महाराज पूर्वी जन्मातले कधीचे संस्कार वेदांत ऐकला असेल, आणि म्हणून या जन्मात स्वतःच त्यांना विवेक उत्पन्न होऊन ब्रह्म साक्षात्कार झाला. बरोबर. पंक्ती पहा. तर शुकदेव को प्रथम आपही म्हणजे स्वतःलाच विवेक करिके ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होता भया. पश्चात म्हणजे ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर, पश्चात ता ज्ञान विषयी उत्पन्न झालेल्या ज्ञानाविषयी संशय को प्राप्त होई की, संशय उत्पन्न झाला, पुन्हा व्हायला नाही पाहिजे होता, पण स्वतःला पुन्हा संशय उत्पन्न झाला, है की नाही. संशय को प्राप्त होई के सो शुकदेव अपने व्यास पिता के समीप जायके. शुकदेवांचे पिता आहे, शुकाचार्यांचे पिता कोण? व्यास महाराज. त्यांच्या जवळ गेले, मग ते कोण? शुकाचार्यजी. अपने व्यास पिता के समीप जायके पूछता भया, विचारू लागले काय? ती शुकदेव के प्रति सो व्यास भगवान तिसी तत्व का उपदेश करता भया, आणि म्हणून योग्य त्याचा संशय निवृत्त होण्याकरिता उपयोगी अशा तत्वाचा उपदेश पुन्हा व्यास महाराजांनी केला. कुणाला? शुकाचार्यांना. तो भी, तरी पण व्यासांकडून उपदेश ऐकून देखील तो भी ता शुकदेव का जो सो संशय नाही निवृत्त होता भया, शुकदेवांचा संशय निवृत्त होऊ शकला. आता काय करावं बा? व्यासानं सुद्धा चिंता पडली, काय करावं? हे ह्या पोराचा काही संशय दूर व्हायलाच तयार नाही. मग त्यांनी काय विचार केला? जाऊ द्या, आपण सांगून जमणार नाही आता, कारण कान हे सोनाराकडूनच टोचावे लागतात. म्हणून त्या व्यासांनी शुकाचार्यांना पाठवून दिलं. कुठं? जनक राजाकडं.
तिसऱ्यानंतर सो व्यास भगवान ता शुक देवकू राजा जनक के समीप भेजता भया, पाठवता झाला, राजा जनकाजवळ पाठवून दिलं. तहा जनक के उपदेशते, जनक राजाच्या उपदेशाने सो शुकदेव ता संशय ते रहित होता भया. मग जनक राजाने पुन्हा उपदेश केला आणि लागू पडला उपदेश. मग संशय विपरीत भावना असंभावना निवृत्त झाला. कोण? शुकदेव, शुकाचार्य महाराज. ता संशय ते रहित होता भया लागलं. तहा निर्विकल्प समाधी को प्राप्त होई के नंतर मग पुन्हा ते निर्विकल्पक समाधीला प्राप्त झाले. कोण? शुकाचार्यजी. तथा निर्विकल्पक समाधि को प्राप्त होई के मुक्ति को प्राप्त होता भया झालं. यह कथा वासिष्ठ रामायण विषय प्रसिद्ध है. वासिष्ठ रामायण म्हणजे योग वासिष्ठ, योग वासिष्ठ ग्रंथ आहे, आपल्याकडे आहे. कोणाला वाचायचं असलं तर घेऊन घ्या. हा, माझ्याजवळ पण आहे. सुट्टीमध्ये वाचायचं असलं तर वाचू शकता. फार सुंदर ग्रंथ आहे. ठीक आहे, चला. सुट्टी जर कदाचित लागलीच कधी पण तर तिचा सदुपयोग करायचा. नियोजन करायचं की जर 4 दिवस सुट्टी आहे, 10 दिवस सुट्टी आहे, 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यात काय करायचं म्हणून. हा, 1 दिवस सुद्धा वाया घालायचा नाही. रोज वाचायचं. तिथं मार्कंडे आश्रमामध्ये रोज संध्याकाळी आरती झाल्यानंतर अर्धा पाऊण तास 2 पानं 4 पानं काहीतरी योग वासिष्ठाचं पाठ होतो. एक जण वाचतो, 6 जण ऐकतात. फार सुंदर आहे. आणि वेदांताच्या प्रक्रिया त्यात फार सोप्या करून सांगितल्या आहेत. कुणी? वसिष्ठांनी. कुणाला? रामप्रभूला. ठीक आहे की नाही. तथा निर्विकल्प समाधि को प्राप्त हुई के मुक्ति को प्राप्त होता भया लागलं. यह कथा वासिष्ठ रामायण विषय प्रसिद्ध है. इस प्रकार निधागादिको की कथा भी, निधाग त्यांची कथा देखील, कथा भी पुराणादिको विषय प्रसिद्ध है लागलं. चला, आता पुन्हा पूर्व पक्षी शंका करतो. शंका ता ज्ञानवान पुरुष को सो संशय विपर्य रहो ता करके तिसकी क्या हानी है. बघा, पूर्व पक्षी म्हणतो समजा ज्ञान झालंय आणि ज्ञान झाल्यानंतर तुम्ही काय म्हणले की संशय विपरीत भावना उत्पन्न होऊ नये म्हणून जीवनमुक्तीचा अभ्यास केला पाहिजे. अर्थात जीवनमुक्तीचं पहिलं फल काय? ज्ञानाची रक्षा. पण त्यापेक्षा आम्ही असं म्हणतो, शंकाकार म्हणतो बरं का, काय की ज्ञानवान पुरुष आहे, ज्ञान झालंय त्याला. ज्ञान झाल्यानंतर जरी कदाचित त्याच्या ठिकाणी संशय विपरीत भावना उत्पन्न झाल्याच तर काय अडचण आहे, काय हानी आहे, त्या ज्ञानाला काय नुकसान आहे, असं विचारतो. कोण? शंकाकार. ता ज्ञानवान पुरुष को संशय विपर्य रहो ता करके, म्हणजे त्या संशय विपर्याने तिसकी ज्ञानी की, ज्ञानाची क्या हानी आहे, काय नुकसान आहे, असं उत्तर समाधान. जैसे अज्ञान मोक्ष का प्रतिबंधक होवे. जर अज्ञान असेल तर मोक्ष भेटतो का? नाही. मोक्षाचा प्रतिबंधक आहे कोण? अज्ञान. जैसे अज्ञान मोक्ष का प्रतिबंधक होवे हैं तैसे सो संशय विपर्य भी मोक्ष का प्रतिबंधक ही होवे है. त्याप्रमाणे संशय विपर्य सुद्धा जर असतील तर मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. कळलं की नाही. भरचूला पाहिल्यानंतर आनंद व्हायचा, पण आज भरचूला पाहून देखील आनंद झाला नाही. आनंदासाठी प्रतिबंधक ठरला कोण? संशय विपरीत भावना. ठीक आहे. तैसे सो संशय विपर्य भी मोक्ष का प्रतिबंधक ही होवे है. यह वार्ता श्री भगवान ने भी गीता विषय गीतेमध्ये सांगितलेली आहे. काय सांगितलं? आज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. आज्ञः च अश्रद्धानः च संशयात्मा विनश्यति. जो अज्ञानी आहे त्याचाही नाश होतो. जो अश्रद्धान, श्रद्धा न ठेवणारा आहे, ज्याची श्रद्धा नाही, त्याचा सुद्धा नाश होतो. आणि संशयात्मा जर कोणी असेल, संशय ज्याला खूप येत असतील, त्याचा सुद्धा काय होतो? नाश होतो. म्हणून संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर. हा विनाशाची काय अघोर प्राणी असे, विनाशालाच कारण आहे प्राण्यांच्या. इस वचन करी के कथन करी है लागलं. याते इस विद्वान पुरुष ने, म्हणून या विद्वान पुरुषाने काय ता जीवन मुक्ती के अभ्यास करी के, त्या जीवन मुक्तीचा अभ्यास करून ता संशय विपर्य की निवृत्ती अवश्य करी चाहिए. म्हणून संशय विपर्याची अवश्य निवृत्ती केलीच ज्ञानाने. शंका जिस अधिकारी पुरुष को आत्मा का तो संशय विपरीत भावना ते रहित दृढ़ परोक्ष ज्ञान भया है. बरोबर.
शंका, पूर्वक शंका करतोय, कोणी अधिकारी पुरुष आहे आणि त्याला जिस अधिकारी पुरुष को आत्मा का तो आत्म्याचं संशय विपरीत भावना ते रहित, संशय पण नाही विपरीत भावना पण नाही, त्यांनी रहित दृढ़ परोक्ष ज्ञान भया है और व्यवहार की बाहुल्यता करके, ज्ञान तर झालेलं आहे दृढ़ परोक्ष ज्ञान, पण व्यवहार खूप आहे त्याच्या मागं, दिवसभर त्या व्यवहारात लागून राहावं लागतं, त्याने हे केलं त्याने ते केलं, हे केलं इकडं असं तिकडं तसं, और व्यवहार की बाहुल्यता करके सो पूर्वोक्त जीवन मुक्ती का अभ्यास भया नाही, पण जीवन मुक्तीचा अभ्यास मात्र तो करू शकला नाही. ज्ञान तर झालंय, ज्ञान झाल्यावर जीवन मुक्तीचा अभ्यास करायला पाहिजे, पण करू शकला नाही. तीस अधिकारी पुरुष का मोक्ष होवे है अथवा नाही होवे, मग अशा अधिकारी पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो किंवा नाही. ज्ञान झालंय पण व्यवहाराची बाहुल्यता असल्याने फक्त जीवनमुक्तीचा अभ्यास करू शकला नाही, मग त्याला मोक्ष मिळतो किंवा मिळत नाही हा प्रश्न. तहा तिसका मोक्ष होवे है, आता पूर्व पक्षीच बोलतोय अजून. समजा पहिला विकल्प मानला की त्याला मोक्ष प्राप्त होतो, तर ता तिसका मोक्ष होवे है यह प्रथम पक्ष जो अंगीकार करो तो ता जीवन मुक्ती के अभ्यास की व्यर्थता होवेगी. कारण त्याला ज्ञान झालंय, जीवन मुक्तीचा अभ्यास करू शकला नाही, तरी जर त्याला मोक्ष होऊ राहिला तर जीवन मुक्तीचा अभ्यास कशा करता मग व्यर्थ ठरला. कोण? जीवन मुक्तीचा अभ्यास. ता जीवन मुक्ती के अभ्यास की व्यर्थता होवेगी. काहे ते मोक्ष ते अधिक कोई पदार्थ है नहीं, मोक्षापेक्षा श्रेष्ठ दूसरा कोणता पदार्थ नाही आहे. आणि सो मोक्ष तो आत्मज्ञान करके प्राप्त होय है, आणि आत्मज्ञानानेच त्याला तर मोक्ष प्राप्त झालेला आहेच आहे. मग जीवनमुक्तीचा अभ्यास कशा करता मध्ये तो व्यर्थ राहिला. याते सो जीवन मुक्ती का अभ्यास व्यर्थ ही है लागलं. और दृढ़ परोक्ष ज्ञान वाले का मोक्ष नहीं होवे यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करो, दुसरा पक्ष म्हणजे कोणता? दृढ़ परोक्ष ज्ञान तर झाला आहे की नाही, पण जीवन मुक्तीचा अभ्यास करू शकला नाही, त्याला मोक्ष प्राप्त होत नाही असं जर म्हणाल, दुसरा विकल्प मानला तर दृढ़ परोक्ष ज्ञान वाले का मोक्ष नहीं होवे है यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करो तो आत्मज्ञान ते मोक्ष की प्राप्ती को कथन करणारे, आत्मज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असं सांगणारे जे श्रुती स्मृतीचे वचन आहेत ते सर्व काय ठरतील? व्यर्थ ठरतील. यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करो तो आत्मज्ञान ते मोक्ष की प्राप्ती कथन करणारे ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो इत्यादी श्रुती स्मृती रूप शास्त्र का विरोध होवेगा. या शास्त्राबरोबर काही विरोध येईल. ही झाली शंका कळाली. आता उत्तर देतात सिद्धांती. बघा किती शंका अडचणीत आणून ठेवतात पूर्वपक्षी, आहे की नाही. आत्मज्ञान तर झालंय, जीवनमुक्तीचा अभ्यास होऊ शकला नाही, मग त्याला मोक्ष मिळेल की नाही मिळेल? मिळेल म्हणावं तर जीवनमुक्ती व्यर्थ ठरते, जर मिळत नाही असं म्हणावं तर ज्ञानाने मोक्ष सांगणाऱ्या श्रुती स्मृतीला विरोध येतो. दोन्हीकडून अडचण आहे. उभयता पाश रज्जू याला असं म्हणतात. समाधान. यद्यपि दृढ़ परोक्ष ज्ञानी को मोक्ष की प्राप्ती अवश्य होवे है की नाही. प्रतिज्ञा सिद्धांत सांगितला की ज्याला दृढ़ परोक्ष ज्ञान झाला आहे त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चित होते. मग भले ज्याला जीवनमुक्तीचा अभ्यास नाही करता आला जीवनात तरी सुद्धा मोक्ष मिळेल. मग म्हणेल तो पूर्वपक्षी काय, जर असं आहे ज्ञान झाल्याने जर मोक्ष होणार आहे तर जीवनमुक्तीचा अभ्यास काय होईल? व्यर्थ. तर तोही व्यर्थ होत नाही. कसं काय सांगतात सिद्धांती. यद्यपि दृढ़ परोक्ष ज्ञानी को मोक्ष की प्राप्ति अवश्य होवे तथापि ता जीवन मुक्ती के अभ्यास ते विना, म्हणजे जीवन मुक्तीचा अभ्यास जर त्याच्या जीवनात होऊ शकला नाही तर विना दृष्ट सुख की प्राप्ती होती नाही. दृष्ट सुख म्हणजे प्रत्यक्ष सुख, अर्थात जीवन मुक्तीचा विलक्षण आनंद जो मिळाला पाहिजे तो मिळत नाही. मग जीवन मुक्तीच्या अभ्यासाचं फल काय आहे? दृष्ट सुख, ती मिळणार नाही. जीवनमुक्तीच्या अभ्यासाचं फल मोक्ष नाही आहे, ज्ञानाचं फल मोक्ष आहे. ज्ञान झालेलं असल्यामुळे मोक्ष तर मिळणारच, यात काही संशय नाही. म्हणून जीवनमुक्ती व्यर्थ. कसं काय जीवनमुक्तीचा अभ्यास व्यर्थ नाही? व्यर्थ नाही आहे. जर जीवनमुक्तीचा जो अभ्यास त्याचं फल मोक्ष असतं आणि ते मोक्षरूपी फल जर जीवनमुक्तीच्या अभ्यासा वाचून केवळ ज्ञानाने मिळत असेल तर म्हणता आलं असतं काय? जीवनमुक्तीचा अभ्यास व्यर्थ आहे.
पण जीवनमुक्तीचा जो अभ्यास आहे त्याचं फल मोक्ष नाही आहे, त्याचं फल फक्त दृष्ट सुख आहे. आणि मग ज्या ज्ञानी पुरुषाला जीवनमुक्तीचा अभ्यास करता आला नाही त्याला मोक्ष मिळेल. फक्त जीवनमुक्तीचा अभ्यास न करता आल्यामुळे जे दुष्टसुख त्याला भेटायला पाहिजे होतं तेवढं फक्त मिळत नाही. कळलं? पंक्ती पहा. तथापि ता जीवन मुक्ति के अभ्यास ते विना दृष्ट सुख की प्राप्ती होती नाही याते. म्हणून ता दृष्ट सुख की प्राप्ती वास्ते, ते दुष्ट सुख प्राप्त होण्याकरिता प्राप्ती वास्ते ता ज्ञानवान को भी सो जीवन मुक्ती का अभ्यास संभव आहे. म्हणून ज्ञानी असतात तरी त्याने जीवन मुक्तीचा अभ्यास करावा. केला तर त्यालाच फायदा होईल. काय फायदा? जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद मिळेल. आणि जर त्याने जीवनमुक्तीचा अभ्यास नाही केला तर जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भेटणार नाही, मोक्ष मात्र मिळेल. अर्थात स्वदृष्ट सुख ही ता जीवनमुक्ती का अभ्यास का प्रयोजन है. जीवनमुक्तीच्या अभ्यासाचं प्रयोजन काय? दृष्ट सुख. और जीवनमुक्त पुरुषों को भी भूमिका की तारतम्यता करके ता दृष्ट सुख की तारतम्यता ही होवे है. लागलं? आणि जीवनमुक्त जो पुरुष आहे त्याला त्या दृष्ट सुखाचं तारतम्य आहे त्याच्या ठिकाणी. दृष्ट सुख म्हणजे प्रत्यक्ष सुख, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. काही ज्ञान या ठिकाणी कमी असेल, काही ज्ञान या ठिकाणी अधिक असेल. म्हणजे असं का बरं? तारतम्य कमी जास्तपणा का बरं? त्याचं कारण हे आहे की त्या ज्ञानी पुरुषाची भूमिका कोणती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. भूमिकेत कमी जास्तपणा असेल तर त्याच्या दृष्ट सुखात सुद्धा काय आहे? तारतम्य आहे, कमी जास्तपणा आहे. और जीवन मुक्त पुरुषों को भूमिका की तारतम्य करके ता दृष्ट सुख की तारतम्यता ही होवे है. लागलं? म्हणजे मग याच्याकरिता प्रमाण काय? तर त्याकरिता प्रमाण देतात कशाचं? श्रुतीचं. श्रुती प्रमाण आहे. ठीक आहे. तर श्रुती बघा काय श्रुती आहे? आत्मक्रीड आत्मरती क्रियावान एव ब्रह्मविदाम वरिष्ठ. ठीक. जो आत्मक्रीडा आहे, जो आत्मरती आहे, जो क्रियावान आहे असा ज्ञानीच एव ब्रह्मविदाम वरिष्ठ. साऱ्या ब्रह्मवेत्यामध्ये काय आहे? वरिष्ठ आहे. अर्थ यह आत्माविषय है अप्रोक्ष अनुभव. पुढे काय? काय जिसकी अर्थ यह आत्मा विषय है अप्रोक्ष अनुभव. पुढे काय? क्रीडा. अनुभव आणि क्रीडा या दोघांमध्ये एक शब्द लिहा, रूप. हा, अनुभव रूप. रूप. आता पंक्ती पहा. आत्मा विषय है अप्रोक्ष अनुभव रूप क्रीडा. आत्म्याचा अप्रोक्ष अनुभव, हा अनुभवच क्रीडा, हा त्याचा अर्थ. ठीक आहे ना? आत्मा विषय है अप्रोक्ष अनुभव रूप क्रीडा जिसकी ताका नाम आत्मक्रीडा है की नाही? आत्मक्रीडा कोणाला म्हणायचं? की आत्म्याचं ज्याला अप्रोक्ष अनुभव झाला आहे, तर अप्रोक्ष अनुभव रूप क्रीडा ज्याची आहे आत्म्याच्या ठिकाणी, म्हणजे ज्याला अप्रोक्ष अनुभव झाला आहे त्याला म्हणायचं काय? आत्मक्रीडा. ताका नाम आत्मक्रीडा है. अर्थात म्हणजे काय बरं? अहम ब्रह्मास्मि या प्रकार के अपरोक्ष ज्ञान वाले विद्वान का नाम आत्मक्रीडा है. स्पष्ट करून दिलं की अहम ब्रह्मास्मि अशा प्रकारचं अपरोक्ष ज्ञान वाला जो विद्वान त्याला म्हणायचं काय? आत्मक्रीडा. अपरोक्ष ज्ञान वाले विद्वान का नाम आत्मक्रीडा है. इसी आत्मक्रीड विद्वान को शास्त्र विषय ब्रह्मविद इस नाम करके कथन करे. असा जो आत्मक्रीड विद्वान आहे त्याला शास्त्रामध्ये एक संज्ञा दिली आहे. कोणती? ब्रह्मविद. ब्रह्मवेत्ता आहे तो. ब्रह्मविद इस नाम करके कथन करे. और आता पुढे आत्मा विषय विजातीय वृत्तियों के तिरस्कार पूर्वक साक्षात्कार रूप रति जिसकी ताका नाम आत्मरती है. श्रुतीमध्ये दुसरा शब्द आलाय आत्मरती. आत्मरती म्हणजे काय? त्याची व्याख्या. आत्मा विषय है, आत्म्याच्या ठिकाणी आहे काय? विजातीय वृत्तियों के तिरस्कार पूर्वक. म्हणजे विजातीय वृत्ती आत्म्याला सोडून अन्य पदार्थाकार वृत्ती होत नाही. तर विजातीय वृत्तियों के तिरस्कार पूर्वक साक्षात्कार रूप रती.
आत्म्याचा साक्षात्कार रूप हीच आहे रती, है की नाही, प्रीती ज्याची साक्षात्कार रूप रती जिसकी ताका नाम आत्मरती, त्याला काय म्हणायचं आत्मरती। अर्थात आत्मा के आनंद का निरंतर अप्रोक्ष अनुभव करने हारे का नाम आत्मरती है। एकंदरीत आत्मा के आनंद का, आत्म्याच्या आनंदाचा निरंतर सतत अप्रोक्ष अनुभव करणारा जो महात्मा, अप्रोक्ष अनुभव करने हारे का नाम आत्मरती है। लागलं, इसी आत्मरति विद्वान को शास्त्र विषय ब्रह्मविद वर इस नाम करके कथन करे। यालाच काय म्हणायचं, जो आत्मरतीवाला आहे त्याला काय म्हणायचं ब्रह्मविद वर। दोन शब्द झाले, पहिला शब्द ब्रह्मविद, दुसरा ब्रह्मविद वर। आता पुढे, और ब्रह्म के ध्यान का नाम क्रिया है। श्रुतीमध्ये तिसरा शब्द आला की नाही, क्रियावान। आत्मक्रीड आत्मरती क्रियावान, तर क्रिया म्हणजे काय, क्रिया शब्दाचा अर्थ इथं करत आहे। और ब्रह्म के ध्यान का नाम क्रिया है, सो ब्रह्म का ध्यान जिसको प्राप्त भया, ते ब्रह्माचं ध्यान ज्याला प्राप्त झालं, ठीक, ताका नाम क्रियावान है, ध्यानवाला क्रियावान है। अर्थात ब्रह्मात्म एकत्व विषय समाधि वाले पुरुष का नाम क्रियावान है। ब्रह्म आणि आत्मा एकच आहे त्याविषयी ज्याचं ध्यान आहे, समाधी लागली आहे, तो समाधि वाले पुरुष का नाम क्रियावान है। लागलं, इसी क्रियावान विद्वान को, याच क्रियावान विद्वानाला शास्त्र विषय शास्त्रामध्ये ब्रह्मविद वरियान इस नाम करके कथन करे। काय शब्द दिला, ब्रह्मविद वरियान, तीन शब्द झाले, कोण कोण, ब्रह्मविद, ब्रह्मविद वर आणि ब्रह्मविद वरियान। लागलं जी। आता पुढे पहा, यह ब्रह्मविद वरियान, हा जो ब्रह्मविद वरियान आहे की नाही, आप करके उत्थान को प्राप्त होता नाही। समाधी लागली तर स्वतः तो समाधीतून बाहेर येऊ शकत नाही, अशी त्याची स्थिती झालेली आहे। मग कसा बाहेर येतो सांगता येत। यह ब्रह्मविद वरियान आप करके उत्थान को प्राप्त होता नाही। उत्थानाला प्राप्त होणं म्हणजे समाधीतून बाहेर येऊ शकणं, पण स्वतः येऊ शकत नाही। उत्थान को प्राप्त होता नाही, किंतु पर करके, पर करके म्हणजे दुसऱ्या पुरुषाच्या द्वारे, दुसरा पुरुष जेव्हा त्याला हलवी, त्याला संबोधित करेल, आवाज देईल, तरच तो बाहेर येतो, कळलं। किंतु पर करके उत्थान को प्राप्त होवे है कोण, ब्रह्मविद। आता पुढे पहा, और जो विद्वान पुरुष आप करके वा पर करके उत्थान को प्राप्त, पुढे काय प्राप्त होवे ना, प्राप्त आणि होवे या दोघांच्या मध्ये शब्द लिहा, नाही, नाही, सापडलं नाही, खालून तिसरी ओळ मध्ये झालाय, उत्थान को प्राप्त होवे, तो हो प्राप्त, प्राप्त आणि होवे याच्यामध्ये नाही, नाही होवे। आता पुन्हा पंक्ती पहा, और जो विद्वान पुरुष आप करके म्हणजे स्वतः, और पर करके म्हणजे दुसऱ्याकडून देखील उत्थान को प्राप्त नाही होवे, स्वतःही उत्थान होत नाही, दुसऱ्याकडूनही उत्थान होत नाही। म्हणजे काय बरं, की समाधीतून बाहेर स्वतःही येता येत नाही आणि दुसऱ्याही प्रयत्न करूनही समाधीच्या बाहेर येत नाही, ध्यान त्याचं सुटत नाही, असं प्राप्त नाही होवे आहे। सो विद्वान पुरुष ब्रह्मविदाम वरिष्ठ, साऱ्या ब्रह्मवेत्यामध्ये कसं सांगितलं आहे, वरिष्ठ। इसी नाम करके कहा जावे है इति, है की नाही, त्यालाच ब्रह्मविद वरिष्ठ असंही म्हणायचं, ठीक। म्हणून तहा ब्रह्मविद, ब्रह्मविद वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ, यह श्रुति उक्त चारों विद्वान वशिष्ठ भगवान ने ज्ञान की सप्त भूमिका वो विषय चतुर्थ भूमिका ते लेके यथाक्रम ते कथन करे है। हीच गोष्ट वशिष्ठांनी ज्ञानाच्या 7 भूमिका सांगत असताना त्या 7 भूमिकेपैकी चौथ्या भूमिकेपासून तर 7व्या भूमिकेपर्यंत या चारांचं वर्णन केलं आहे। चौथी भूमिका, 5वी भूमिका, 6वी भूमिका, 7वी भूमिका। चौथ्या भूमिकेत जो आहे त्याला म्हणायचं ब्रह्मविद, 5व्या भूमिकेत असणारा ब्रह्मविद वर, 6व्या भूमिकेत असणारा ब्रह्मविद वरियान आणि 7व्या भूमिकेत असणारा कोण, ब्रह्मविद वरिष्ठ। वशिष्ठ भगवान ने ज्ञान की सप्त भूमिकाओं विषय चतुर्थ भूमिका ते लेके चतुर्थ भूमिके पासून यथाक्रम ते कथन करे।
ते सप्त भूमिका यह आहे. त्या 7 भूमिका कोणत्या आहेत हो, तर त्याच्याकरिता श्लोक दिल्या जाऊ राहिला. ज्ञान भूमी शुभेच्छा स्यात् प्रथमा समुदाहृता, विचारणा द्वितीया स्यात् तृतीया तनुमानसा. ठीक, हा पहिला श्लोक झाला. तर पदाचे ज्ञान भूमी शुभेच्छा स्यात् प्रथमा समुदाहृता, विचारणा द्वितीया स्यात् तृतीया तनुमानस. अन्वय ज्ञान भूमी प्रथमा शुभेच्छा स्यात्. ज्ञान भूमी प्रथमा शुभेच्छा स्यात्. झालं. पुढे द्वितीया विचारणा, विचारणा. पुढे तृतीया तनुमानसा स्यात्. तृतीया तनुमानसा स्यात्. ठीक. तर या पहिल्या श्लोकात ज्ञानाच्या 3 भूमिका सांगितल्या. तर ज्ञानभूमी प्रथमा, ज्ञानभूमीमध्ये पहिली शुभेच्छा स्यात्, शुभेच्छा ही पहिली भूमी आहे. द्वितीया विचारणा, दुसरी भूमिका विचारणा. तृतीया तनुमानस, ही तिसरी. पुढे सत्वापत्तिश्चतुर्थी स्यात् ततो संसक्ती नामिका, पदार्था भाविनी षष्ठी सप्तमी तुर्यगा स्मृता. ठीक. पदच्छेद सत्वापत्ति चतुर्थी स्यात् ततः असंसक्ति नामिका, पदार्था भाविनी षष्ठी सप्तमी तुर्यगा स्मृता. अन्वय पहा. चतुर्थी सत्वापत्ति स्यात्, सत्वापत्ति स्यात् ततः असंसक्ति नामिका, असंसक्ति नामिका ही 5वी झाली. पुढे षष्ठी पदार्था भाविनी, षष्ठी पदार्था भाविनी. पुढे सप्तमी तुर्यगा स्मृता, तुर्यगा स्मृता. ठीक. चला अर्थ पहा. अर्थ य शुभ इच्छा, शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्था भाविनी, तुर्या. ठीक है ना, किंवा तुर्यगा. यह सप्त ज्ञान की भूमिका कही जावे है. बरोबर. 3 सप्त भूमिका व विषय. त्या 7 भूमिकेमध्ये प्रथम शुभेच्छा तो श्रवण रूप आहे. पहिली शुभेच्छा आहे की नाही, श्रवण करण्याकरिता इच्छा झाली, म्हणायचं काय झाली, शुभेच्छा. आणि म्हणून म्हटलंय शुभ शीघ्रम, लगेच वेदांत श्रवण करायला सुरुवात करावी असं म्हणूच नाही. करू नंतर होईल नंतर, मग होत नसतं. और दुसरी विचारणा मनन रूप आहे. दुसरी भूमिका विचारणा, ती कोणती आहे, मनन स्वरूप आहे. और तीसरी तनुमानसा जी आहे ती निधिध्यासन रूप आहे. ता श्रवण मनन निधिध्यासन का स्वरूप पूर्व द्वितीय परिच्छेद विषय कथन करी आहे. लागलं. या ते तीनों भूमिका साधन रूप आहे. या 7 पैकी पहिल्या 3 भूमिका कशा आहेत, साधन रूप आहे. ठीक. आणि पुढच्या और सत्वापत्ती नामा चतुर्थ भूमिका विषय. सत्वापत्ती आहे नाव जिचं, अशी जी 4थी भूमिका, त्या 4थी भूमिकेमध्ये इस पुरुष को ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न हुए है की नाही. काय उत्पन्न होतो, ब्रह्म साक्षात्कार. या कारण ते म्हणूनच ता चतुर्थ भूमिका विषय स्थित पुरुष को, चतुर्थ भूमिकेमध्ये स्थित असणारा जो पुरुष, त्याला वर संज्ञा दिली कोणती, ब्रह्मविद. 4 संज्ञा आहे की नाही. तर चतुर्थ भूमिकेमध्ये जो आहे त्याला म्हणायचं ब्रह्मविद. और पंचमी आदि भूमिका विषय स्थित ज्ञानवान को, ज्ञानवान पुरुषों को चित्त के विश्रांती की तारतम्यता करके. आता त्याच्यानंतर 5वी 6वी आणि 7वी या भूमिका आहे की नाही, आहे की नाही. तर या भूमिकेमध्ये काय असतं बरं, तर चित्ताची विश्रांती म्हणजे चित्ताची एकाग्रता ही कमी जास्त असते, त्याच्यात तारतम्य असतं. आणि त्यामुळे ज्ञानी असून देखील सारे या 4ही भूमिकेत असणारे ज्ञानीच आहेत, तरी पण त्यांना दृष्ट सुखाचं काय असतं, तारतम्य, कमी जास्तपणा. का बरं, की त्या दृष्ट सुखाला कारणीभूत जी चित्ताची विश्रांती, तिच्यात काय आहे, तारतम्य आहे.
लागला अर्थ हे सांगू राहिले. और पंचमी आदि भूमिका विषय स्थित ज्ञानवान पुरुषो हो चित्त के विश्रांत की तारतम्यता करिके कमी जास्तपणा असल्यामुळे ता दुष्ट सुख की भी तारतम्यता हो गए. लागलं याते पंचमी भूमिका वाला तो ब्रह्मविद्वर कहा जावे. म्हणून पाचव्या भूमिकेत असलेला ज्ञानी त्याला काय म्हणायचं? ब्रह्मविद्वर. और षष्ठी भूमिका वाला ब्रह्मविद्वरियान कहा जावे. और सप्तमी भूमिका वाला ब्रह्मविद वरिष्ठ कहा जावे. अगला अर्थ तहा ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ बरोबर य तीनों जीवन मुक्त कहे जावे. हे तिघ काय आहे? जीवन मुक्त आहे. ठीक आहे जी. तहा कोण कोण तीन? ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ. कोण सुटला? चौथ्या भूमिकेवाला कोणता? ब्रह्मविद. यह तीनों जीवन मुक्त कहे जावे हैं. तहा भूयश्च अंते विश्वमाया निवृत्ति ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशितमात्मनः इत्यादि श्रुति स्मृति वचनों ने अहम ब्रह्मास्मि या प्रकार के ब्रह्म ज्ञान करिके अज्ञान की निवृत्ति कथन करी है. और हाँ कुठं थांबायचं? चालतच राहायचं. ठीक आहे चला थांबूया आता इथं आहे की नाही. ता भूयश्च अतिविश्वम माया ता ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ य तीनों जीवन मुक्त कहे जावे है. पुढचा विचार नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.